वाघावरच बसवला. कोणाला? आपण कशावर बसला? अजूनही बैलावरच आहे, अजूनही बैलच आहे संसारामध्ये. सगळे माणसं काय? बैल. आणि सगळ्या महिला वाघिणी आहेत, वाघिणी. जोरानं कोण बोलते महाराज? भांडण झालं तर बायको बोलते का नवरा बोलते? प्रत्येकाच्याच घरी महाराज त्या काळात स्वतः बैलावर बसून आपल्या बायकोला वाघावर बसवले महाराज. आमचा महादेव. गोष्ट खरी आहे ना? खोटी आहे? म्हणून आजही बाप संसारामध्ये कुटुंबामध्ये खरा वाघ कोण असं तर कोण आहे? महिला मंडळी. विठ्ठल विठ्ठल लाखो वर्षापूर्वी पहिला आरक्षण आपल्या माझ्या महादेवानं दिला. महादेवानं दिला. बस तू त्याच्यावर. आताही महाराज बायको स्कूटीवर जाते, सायकलवर जाते, जाऊ द्या काय अडचण नाही. आपल्या विधी अभंगाला वेळ होईल. कुंडलिका वरदे आपण एकत्र आलो हे खूप मोठी देवाला आनंद आहे. अरे इंद्र, स्वर्गातला राजा इंद्र, देवाचा राजा इंद्र, ब्रह्मलोकातला ब्रह्मदेव आणि विष्णू, क्षीरसागरात शेषावर शयन असणारा विष्णू, वैकुंठात असणारा, परंतु भूतलावर असणारा सर्वात मोठा देव कोण असेल तर माझे माय बाबा देव का देव? महादेव. कोणता देव? भूतलावरचा भूताय भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती माझे माय बाप. आणि हे बाबा जो आहे हा भगवान शंकर, हा कधी भगवंताचा भजन सोडलेला नाही. त्याला एवढा भजन प्रिय, एवढा भजन प्रिय. पहिली बायको मेली, भजनच सुरू केला. आपल्यासारखं नाही, आपल्या दारू प्यायला लागतात. पहिली बायको जर कुटुंबात काही झाला, टेन्शन आली का बरेचसे लोक आता महादेवानिमित्त कुठे जातात, इकडे जाते सौर्यागड का मोठे महादेव महाराज. आणि गप्पई म्हणून मोवाची भेटते. गप्पई गप्पई गप्पई. अरे ज्याची बायको मेली त्यानं कधी दारू नाही पेला? अरे तो जो पेला घेतला होता तो हलाल होता. हलाल का विष? विष हलाल विष होता. विष आपल्या कंठात धरून ठेवला आणि तो कंठ सुद्धा निळा पडून गेला म्हणून निळकंठ म्हणतो लोक. देव महादेवाला दारू जमते का? वा वा. पे रे बाबा पे. तू पेलाच पाहिजे, कारण पेने गरजेचे. पेने ही काळाची तुझ्या संसाराची नासाडी नाही, ही काळाची. पेन त्याला नासारच ना. आकारात तुला दिसे, निराकार विठ्ठल दिसे. तर भगवान शंकराच्या भक्तीसाठी आपण आलो. देवाला खूप आनंद झाला. माझे माय बाप हो, ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणून जी घोडे भागडी मंडळी निघते त्यावेळेस देवाला सुद्धा अश्रू येत. तुम्हाला माहित आहे का? बघा नामदेव महाराजांचा आषाढी कार्तिकी विसरण कामाज सांगत असे गुज पांडुरंग नामयासी पतित पावन आहे मी खरा तुमचे निमी दिसत से बरा. अरे देवाची शोभा कोणावर आहे? देवाची शोभा कोणावर आहे? संतावर, भक्तावर. बोलत आलं चला. देवाची शोभा कोणावर आहे? अरे माणसाची शोभा, मायबापाची शोभा कोणावर आहे? लेकरावर. बोलत चला. मायबापाची शोभा कोणावर आहे? पोरं चांगले सद्गुण निघले तर मायबापाचं नाव उच्चा. पोरं दुर्गुण निघले तर मायबापाचं नाव. आपलाच पोरगा दारोड्या निघला, नालाय कीर्तन करते याचाच पोरगा दारोड्या, नालायक भागवत कीर्तन याचाच पोरगा कोणाला का घेऊन पडाला. देवाची शान कोणावर आहे? भक्तावर. देवाची शान संतावरती, आई वडिलांची शान लेकरावरती. तशासारखा गुरु शिष्याची संवाद आहे. अरे गायीची शान कोणावर असते? वासरावर आहे. ती वाचोट्या गायला कोणी विचाराल? विचाराल का? असं कोणी दुःख मानून घ्या नाही, घेऊ नका. परंतु जे संसारात चालत आहे ते मी सांगत आहे तुम्हाला. जे संसारात चालत आहे ते सांगत आहोत.
आणि भगवंतांनी महाराज त्या कर्माप्रमाणे फळ दिलं आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे जाचे कर्म जैसे फळ देतो जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो. आपण देवाकडे आलो. देवाकडे आल्यानंतर इथे विश्रांती घ्यायला पाहिजे. विश्रांती प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि माझे लेकर संसारात गुंतलेले आहे म्हणून भगवान महादेवाच्या स्थानी आपण आलो. इथे चिडीमार करासाठी काही नाही महाराज. पैशाला उतार आहे. पैशाला काही नाही, ऊत देऊ नाही. किशे भरण्यात पैसा जिकडून तिकडून भेटत आहे ना. शासन नाही देत आहे. पिकही भरपूर होत आहे. बिमारी तेवढ्या येत आहेत. काही चिंता नाही करायची. एका हातानं देत आहे तर दुसऱ्या हातानं ते तुकडोजी बाबाचं एक भजन आहे महाराज. एका हाताने करीत असाल तू, दुसऱ्या हाताने भर. इथे माय बाप हो. अरे जेवढी पुरुष मंडळी महिला मंडळ सुखी आहे तेवढीच दुःखी आहे. जेवढी सुखी आहे तेवढीच. अरे शुगर बीपी का होते? अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवून खाता, मातीच्या भांड्यात शिजवून खा, काही रोगच होणार नाही. एक फक्त वर्ष फक्त. आज महाशिवरात्री आहे महाराज. उपस्थित मंडळी जा तुम्ही कुंभाराच्या घरी, मातीचे भांडे घ्या 2. त्याच्यात वर्षभर तुम्ही दुसऱ्या भांड्याच वापरायचं नाही. त्या मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवा. पुढच्या वर्षी तुम्ही या, तुमची बीपी आणि शुगर गेलेली असेल, नाही तर मरेपर्यंत जाणार नाही. अरे जेवढं जे जुना ते सोनं आहे. परंतु भांडे कसे चकचक दिसले पाहिजे. जसे भांडे चकाक दिसतात ना, तसे इथं रोगही चमकत आहेत. रोगही चमकत आहेत. हे कोणाचे उपकार आहेत? रिकामा आपण दोष देतो. ही औषधी ती औषधी. ती औषधी तर नाहीच टाकायला पाहिजे, परंतु त्यासोबत काहीतरी नियम पाळणे आवश्यक आहे. चला असू द्या. तर भगवंताला खूप काय झाला, आनंद झालेला. इथे आल्यानंतर ज्यावेळेस आपण जातो महाराज, त्यावेळेस देवाला दुःख वाटते. वाटते का नाही? कारण अरे विसरू नका मला. समोरच्या शिवरात्रीला तुम्ही या. समोरच्या शिवरात्रीला या महाराज. या ठिकाणचा काय वैभव गाणावा, किती वर्णावा. अरे 12माही वाहणारी इथं वैनगंगा आहे. 12माही. आम्ही लहान होतो त्यावेळेस जास्त पाणी असायचं. 12माही वाहणारी वैनगंगा आहे. अरे काय सुंदर वाळवंट. किती सुंदर वाळवंट महाराज. याची देही याची सोडा, भगवमुक्तीचा सोडा, भगवंताचा दर्शन काहीच कमी नाही. परंतु या सत्य ज्ञानाकडे, खऱ्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या नावासाठी आलो महाराज. आमच्या आयुष्यामध्ये असा एकदा तरी घडायला पाहिजे. एकदा तरी घडायला पाहिजे की भगवंताचं खूप नामस्मरण करता करता आपण एकदा तरी देवभान विसरायला पाहिजे. असं होईल का? होईल का? असा करील ते काय महाराजा परिपाय विदशुद्ध होते, निश्चित होते. फक्त हे आपला काय पाहिजे, स्वच्छ पाहिजे. काय पाहिजे? अंतःकरण स्वच्छ जर असेल तर निश्चितपणे भगवंत आपल्याकडे येतो नाही. याच ठिकाणी राहतो. माझे मायबाप, अरे हे मंदिर कोणी बांधले असतील, परंतु भगवंताने निर्माण केलं आहे. सर्वात मोठा मंदिर आहे. आणि इथे देव आहे, खरा देव माझे मायबाप. महादेव म्हणा, कोणता आहे म्हणा. देव देवाचे मंदिर, देव देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर. देव देवाचे मंदिर, देव देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, आत्मा
करोनी तैसा देही चक्रपाणी, जशी उसात सागर तसा देही ईश्वर. कुठा ईश्वर? इथे आहे, इथे आहे महाराज, इथे आहे. हे मंदिर कोणी बांधले? जाऊ द्या. अरे सगळंच आहे आपल्याकडे. पैसा आहे महाराज, पैसा आहे, बायको आहे, पोरं आहे, पोरी आहे, सगळेच आहेत. आपले आहेत का? आपले? आपला काहीच नाही इथं. हा हात सुद्धा आपला नाही आहे, हा त्याचा आहे. सगळंच त्या भगवंताचा आहे. शेवडे लोक म्हणतात का सगळा माझा आहे. बायको माझी आहे. नादाय का? तुझी बायको होती त्याच्यावर पडून गेली असती का? 2 लेकराची माय झाल्यावर पडून जाणार तुम्हाला, गेली असती का महाराज? म्हणजे आपली बायको, आपली तरी पोरगी आहे का? आपल्याकडे फक्त सांभाळासाठी ठेवलेली. कोणत्या दिवस येईल आणि ते चांगल्या चांगल्या घरच्या महाराज, चांगल्या शिकलेल्या ढोरकी पोराला घेऊन पळालेल्या आहे. म्हणून पोरी आपल्या, पोरं तरी आपल्या आहेत का? कोणीच नाही महाराज. आपला या जगात कोणीच नाही. कोणी नाही रे अंती जाणे. आपला या जगात कोणीच नाही महाराज. फक्त एक तो आहे. कोण? भगवंत. भगवंत वाचून आपला या ठिकाणी कोणी नाही. नवरा आपला अजिबात नाही. जर आपला नवरा असता यानं असा तमाशा केला नसता. केला असता का? नाही नाही नाही, आपला नाहीच आहे. या जगात आपला एका भगवंता वाचून कोणी नाही माझे माय बाप. म्हणून भगवंताला शरण जा, त्याचं भजन करा, त्याचं नामस्मरण करा. अरे सगळाही जरी असेल, सगळ्याच्या सगळा असेल महाराज. आता गाय दहीहंडी बांधणार आहे, त्याला एक छिद्र आहे, त्या मडक्याला एक छिद्र आहे. पलटवला की दही पूर्ण खाली होऊन जाते महाराज. एवढी मोठी टाकी आहे, हजारो लिटरची टाकी असते. एक छिद्र राहिला तरी कालांतराने खाली होते बाबा, कालांतराने. परंतु इथे एक असा मडका बनवलेला आहे त्या कुंभारानं, त्याला 9 छिद्र उघडे आहेत. 9ही छिद्र खुले आहेत, खुले. कोणता झाकलेला आहे. त्या मडक्याला कसे पडतात कधी पाणी सांडत नाही. पाणी तर भरपूर आहे. आपला कीर्तन म्हणजे थोडासा डोक्याला ताण द्या महाराज. किती 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 छिद्र त्या मडक्याला? किती छिद्र आहेत? एक छिद्र आहे, त्याला असा पलटवला तरी तो खाली होऊन जाते मडका. याला 9 छिद्र असून तुम्ही कशी पलटवा अजिबात खाली होत नाही. पाणी किती मोठा आहे? लागत तेवढा सप्त सागराचा वेळा. 7 समुद्राचा पाणी इथे आहे, पण त्याला कसे पलटवा तो अजिबात खाली होत नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक छिद्राचे झाकणं कोणाकडे आहे? लॉक. लॉक म्हणतो त्याला. इंग्रजी लॉक शब्द आहे, मराठीत कुलूप आहे आणि गावठी भाषेत झाकणं. सगळेच्या सगळे झाकणं. छिद्र तुमच्याजवळ, मडका तुमच्याजवळ, परंतु सगळ्या छिद्राचे झाकणं कोणाकडे आहे? भगवंताकडे. भगवंत. इथे भगवंताची सत्ता आहे, आपली सत्ता नाही महाराज. तरी भामट्या म्हणते का मी आहे तो असा करीन तसा करीन, हे केलो ते केलो अमका केलो, मी आणि माझे दूरकर सोड. तेव्हाच मी तुझा विचार गोविंद माधवा. अरे मी तुला विचार विवेक शोधावा गोविंद माधवा. यार विचार करा. अरे आपला कोणीच नाही आहे. कोणी आहे का? ज्यावेळेस आपण खाटावर पडतो त्यावेळेस आपला कोणी आहे का? खाटावर कशाला महाराज? आता माग कोरोनानं शिकवून दिला, ज्या वेळेस जर एखादी कोणी पॉझिटिव्ह निघला, ए तू दूर दूर. रामाला किती वर्षाचा वनवास होता? तेवढ्याच किती दिवसाचा क्वारंटाईन होता महाराज? 14. 15 होता का? नाही, 14 होता. वनवास कोणाला होता? रामाला. आणि तशासारखा बायकोला जर पॉझिटिव्ह निघला, ए सीते तू दूर, माझ्याकडे येऊच नको महाराज. बायको, नवरा म्हणते बायकोला जर पॉझिटिव्ह निघला तो दूर. नवऱ्याला जर निघला पॉझिटिव्ह, मर बाप्पा तसाच मेला तरी मर, बरं माझ्या संसार माझी पोरं बारका होती. कोण म्हणते अशी? कोण म्हणते? कोणाची? आमची. तेव्हा राम वनवास. अरे अजूनही वनवास संपला नाही, संपणारही नाही. म्हणून या जगात कोणीच कोणाचे नाही. एक भगवंत आपला आहे. नाही कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे जगे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, कुठतील दागे डोळे नाही रे.
माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी कोणीच आपला नाहीये, कोणी आपला नाही, फक्त एक भगवंत आपला आहे. म्हणून माझे मायबाप जन्माल्यापासून तर हे साधू संत मंडळी कीर्तनाच्या माध्यमातून अनेक माध्यमातून समजावून सांगतात की देवाचं स्मरण करा. अशाच प्रकारचा या संतांचा एक गौड नाही केली. कोण नाही केली? गौड नाही केली महाराज. तिनं ठरवलं नाही, महाराज सांगितले ती हरी केली. आणि मार्केट आली महाराज आली. कोण? गौडन आली. गौडन आल्यानंतर इथे रंगली. कुठं? माझे रंग तुझे गुणी मोले नाम याची जणी कीर्तनात रंगली, नामस्मरणामध्ये रंगली. आणि वेळ झाली. किती मोठी महाराज कीर्ती वाढली. परंतु अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगितलं, हरिणे माझ्या हरिणी चित्त भार वित्त विसराले, मी सगळीची विसरून गेली. या देवानं माझ्या काय केलं? चित्ताचा अर्थ केला. चित्त चैतन्य चोरून नेले. बाबा रखुमादेवीवरून विठ्ठल चित्त चैतन्य चोरून नेले. आणि देव निश्चित आपल्या घरी चोरी करायला पाहिजे पाहिजे पाहिजे. आणि त्या देवाला महाराज फक्त साधू संतांनीच पकडले, तो कोणालाही आजपर्यंत सापडले नाही. अरे वेदांना नाही कळणार, श्रुती नाही कळणार, तो मामाला कळणार का? कोणालाही कळणार नाही. परंतु संताला सोडून कधी जाणार नाही. म्हणून जराबाई महाराज म्हणतात हृदय बंदी गाणं केला आता विठ्ठल हरीला आणि महाराज मायबाप ती गौडन त्याच्याच नामामध्ये रंगली आणि त्याच्याच नामामध्ये सगळ्यांना रंगात आहे. परंतु आपलं दुर्भाग्य आहे की आम्ही तिथं रंगत नाही. आमचे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे की मार्कंड्याला येऊ सुद्धा शिवभक्ती व्हायला पाहिजे हे न करता दुकानावर बोंबलत फिरतो आपण. हे वस्तू घेतो ते वस्तू घेतो, चला पैसे संपले घरी जाते. का उपयोग काय? नाही नाही नाही, याच्याकरिता नाही. निश्चित धरायला पाहिजे. हरिणे माझ्या हरिणी चित्त भार वित्त विसरली, पैसाही विसरली, सगळेच विसरली. कोणी की बोलविणारी विकिता मनस विकिता गोरस घ्या म्हणे हरी हरी माझे माय बाप. आणि अगदी त्या तत्वावरती ती मात्र विसरली. आणि पारखी महाराज हा अनुभव ज्याला आहे हे आता वेळ होऊन गेली. वेळ झाली, घरी जावा तर नवरा मारल, सासू सासरे शिवा देतील. म्हणून अभंगाच्या तृतीय चरणात ती केवढं सांगत आहे. पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी घरचे कुठे खातील. बस शहाण्याला विचारू लागले. शहाणे कोण महाराज? भक्ती क्षेत्रामध्ये शहाणे कोण? संत मंडळी, गुरुवर्य मंडळी शहाणी. अशांना ती विचारू लागली. त्यावेळेस मात्र जगद्गुरु तुकोबाराय महाराजांना प्रश्न केले की महाराज यांच्याशी जर मी विचारलं तर माझे घरची कुठे खातील? अरे घरचेच लोक आपली निंदा करणारे आहेत. भक्ती क्षेत्रामध्ये तर भरपूर काही कमी नाही. भक्ती क्षेत्रामध्ये भक्ताची निंदा होतेच, होते का नाही महाराज? महाराज तुम्हाला सांगू का, खरं सांगू का, मी या गादीवर खोटं कधी सांगत नाही. दारू पिणारी माणसं माहित आहेत? बोलत चला, दारू पिणारी माणसं माहित का नाही? दारू पिणाऱ्या माणसाच्या बायका सज्जन महाराज.